नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला तुरीच्या पिकामधील शेवटचा व्हिडिओ आहे। म्हणजे आता ह्यानंतर आपण एक 8-15 दिवसांनी तूर काढायला सुरू करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। आपली तूर कशी आली आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती तूर दाखवणार कशी आली आहे, कारण की मी हा व्हिडिओ तुरीविषयी खूप व्हिडिओ टाकलेत, खूप जणांचा चांगला प्रतिसाद भेटला आहे आपल्याला। त्यासाठी तुम्हाला मी नाही का या तुरीबद्दल सांगणार आहे, कशी लागवड केली होती मी, काय फवारण्या केल्या, त्यानंतर अशा शेंगा आल्यात आपल्या मित्रांनो। पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त शेंगा व फुलं। आता आपण कारण की फुलं तर गळूनच गेलीत आता टोटल सगळे, आता सगळ्याचं शेंगात रूपांतर झालं आहे। कशा प्रकारे आपल्याला शेंगा लागल्यात तुरीला और कसं काय आली तूर ते दाखवली तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो। ह्या तुरीला मी पहिल्यापासून तुम्हाला सांगणार आहे, मी लागवड कधी केली, फवारण्या किती केल्यात, शेंडे खुडणी किती केली, किती वेळा केली, तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो। ही माझी तूर आहे आणि अजून एक ह्या तुरीचा मी शेवट आपल्याला उत्पन्न किती निघालेलं आहे, आपल्या मळणी यंत्रातून तूर काढल्याच्या नंतर मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ पाहायला मिळेल, आपल्याला उत्पन्न शेवटपर्यंत किती भेटलेलं आहे। चला चालू करूया आपण माहिती द्यायला। तर मित्रांनो पहिले आपली सरी आहे, तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो। हे आपलं तुम्हाला मधलं अंतर दिसतं असं, दोन्ही झाडाच्या मधलं अंतर आपलं आहे 6 फूट अंतर आहे मित्रांनो। आणि आपली 6 फूट अंतर आहे आणि तुम्हाला ही झाडं दाखवतो मी इकडं। आपण सरी पाडली होती, 6 फूटवर सरी पाडली होती आणि 3 फुटाच्या साऱ्या पाडल्या होत्या आणि शेवट आपण काय केलं होतं, एक सरी सोडून लागवड केली होती। तर पाहू शकता तुम्ही, आपण सरीच्या दोन्ही साईडनं पण तूर लावली होती झिगझॅग पद्धतीने। अशा झिगझॅग पद्धतीने आपण दोन्ही साईडनं तूर लावली होती 1 फुटाच्या अंतरावर, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडच्या वर मी आपल्याला 2 फूट अंतर भेटल। अशा प्रकारे आपण तूर लागवड केली होती मित्रांनो। आपण तूर लागवड केली होती, त्यानंतर आपण काय केलं, त्याची शेंडे खुडणी केली होती। आपण एक 30 दिवसांनी शेंडे खुडणी केली होती। शेंडे खुडणी 30 दिवसांनी काय केली होती मित्रांनो, ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी। पाहू शकता तुम्ही, हे पहा, आता हे झाड खोडे इथं शेंडा खुडणी केली होती आपण। इथून शेंडा खुडणी केल्यामुळे इथून ब्रांचेस आपल्याला जास्त भेटल्या। ह्या झाडाला पाहू शकता तुम्ही, इथून आपल्याला फुटवे भेटले, नंतर ते फुटवे परत आपण इथून इथून कटिंग केली होती। त्या कटिंग केल्यामुळे आपल्याला पुढे एक फांदी भेटली। तर ह्या फांदीला मित्रांनो पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे म्हणजे एक झाडच झालं हे मित्रांनो। हे म्हणजे अशा प्रकारे शेंडे खुडणी केलेली आपल्याला फायदा भेटला। म्हणजे आपण पहिली शेंडे खुडणी एक 30 दिवसांनी केली होती, त्याच्यानंतर दुसरी शेंडे खुडणी आपण एक 60 दिवसांनी केली होती, त्यानंतर तिसरी शेंडे खुडणी काय आपण केली नाही, कारण की त्यानंतर खूप शेंडे असतात आणि करायला आपल्याकडे तेवढं माणूसबळ नाही, त्यामुळे आपण ती केली नाही मित्रांनो। आणि त्यानंतर आपण काय केलं होतं, पहिले छोटे आपण, आता हे झालं शेंडे खुडणी, आता आपण खताचं सांगतोय तुम्हाला मी। पहिले छोटी एक 30 दिवसांनी त्याला एक 25 किलो युरिया व एक 10-26-26 असं आपण पेरलं होतं। आपण टाकलं नाही, पेरूनच खत दिलं आहे। त्यासाठी आपण तेवढं खत मी एक 10-26 आणि 25 किलो युरिया आणि त्यासोबत आपण सल्फर पेरलं होतं। सल्फर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे आपण आपली जी इथली जी गाठ असते थोडक्यात हे मजबूत होण्यासाठी सल्फर आणि काम करतं, त्यासाठी आपण सल्फर पेरलं होतं। दुसरं, आणि जी आपली तूर पिवळी पडते पावसाच्या काळात, सल्फरने पिवळी पडत नाही, त्यासाठी आपण सल्फर पेरलं होतं। तर हे सगळं खत आपण पेरूनच दिलेलं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर दुसरा डोस आपण एक 90 दिवसाच्या आसपास, आपण एक 80 ते 90 दिवसाच्या आसपास एक पेरून परत एक 10-26 पेरली होती। त्यासोबत आपण काही नव्हतं केलं, ते फक्त 10-26 पेरली होती। हे झालं खताविषयी। त्यानंतर आपण काय केलं होतं, त्याला एक फवारण्या केलं होतं आपण। पहिली शेंडे खुडणी केली त्यावेळेस आपण एक साधं आपण बुरशीनाशक घेतलं होतं, आणि त्यासोबत आपण एक अळीनाशक आणि दोन्ही मिळून असं आपण एक कीटकनाशक घेतलं होतं। त्याचा खर्च आपल्याला काय एकराला एक 500 रुपयाच्या आसपास आलं होतं आपल्याला खर्च त्यात, एका एकराला। आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण आपण क्लोरोसायपर एक बुरशीनाशक घेतलं होतं, त्यासोबत शेंडे खुडणी केली होती एक। आपण जेव्हा शेंडे खुडणी करतो त्यासोबत बुरशीनाशक आणि काळीनाशक अशा प्रकारेच मारलं होतं आपण। त्यानंतर आपले जे एक अर्धी आपल्याला कळी दिसायला लागली होती फुलाच्या अवस्थेत, कळी निघायच्या अवस्थेत आपण त्याला एक टाटा बार जबरदस्त टॉनिक येते, टाटा बार टॉनिक घेतलं होतं आपण जास्तीत जास्त फुलाची संख्या वाढण्यासाठी।
आपण टाटा बार घेतलं होतं आणि त्यासोबत आपण कोराजेन अशी एक फवारणी केली होती मित्रांनो. आणि एक बुरशीनाशक घेतलं होतं त्यासोबत आपण. बुरशीनाशक कंपल्सरी मारले, कारण की शेवटपर्यंत आपल्या झाडावर बुरशी येत नाही. आणि बुरशी नाही आली तर बुरशीचं काम काय होतं, फुलाच्या अवस्थेत जर बुरशी आली ना तुमच्या झाडावर तर फुलगळ होती. त्यामुळे बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा शेंडे खुडणी करतो त्यावेळेस ते आपण झाडाला जखम करतो, त्यावेळेस त्या झाडाला जर तिथं बुरशी लागली तर झाड जळून जाते. त्यासाठी बुरशीनाशक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यावेळेस बी आपण बुरशीनाशक घेतो. आणि तिसरी वेळेस पण आपण फुलं गळावू नये म्हणून बुरशीनाशक घेतो. कारण की फुलावर जे आपण पाऊस कमी जादा होत राहतो, शेवट जेव्हा पाऊस संपत असतो त्यावेळेस धुई येत असते. त्या धुईच्या कारणामुळे आपल्याला बुरशीनाशक घेण्याची गरज आहे. तुम्ही झाडाला पाहू शकता, शेंगा एकदम भरपूर आहेत. आता उत्पन्न किती होतं आहे त्याच्यावर आपण सांगू शकत नाही, कारण की आपलं उत्पन्न तर 10 ते 12 क्विंटलच्या आसपास पुढंच जायला पाहिजे. पण आता सांगूया ह्या वर्षीचं उत्पन्न कसं असतं, कारण की सगळं निसर्गावर असते. अशा प्रकारे आपण बुरशीनाशकची त्याची फवारणी केली आपण तिसरी. त्यानंतर चौथी फवारणी आपण त्याच्यात शेंगात दाणे भरण्यासाठी झाडावर हिरवळपणा टिकून राहण्यासाठी आपण त्याच्यावर काय केलं होतं, ॲम्युनो ॲसिड घेतलं होतं. ॲम्युनो जेल घेतलं होतं, ॲसिड नव्हतं घेतलं. ॲम्युनो जेल घेतलं का ते लिक्विडमध्ये येतं एकदम डांबरावणी. ते ॲम्युनो जेल घेतलं आपण. आणि त्यासोबत आपण एक 0050 खत घेतलं. आणि एक अळीनाशक कोराजेनच मारलं आपण. शेवटची ती फवारणी केली होती कोराजेन, अळीनाशक. आणि त्यासोबत 1 किलो युरिया टाकला होता, कारण की युरियाचं आपलं प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे झाडात जाण्याचं बी काम करतं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढण्याचं बी काम करतं. त्यासाठी आपण 1 किलो युरिया अशा घेतला होता शेवटच्या फवारणीला. अशा प्रकारे आपण फवारणीचे 4 फवारण्या केल्यात आणि 2 शेंडे खुडणी केल्यात आणि 2 खताचे डोस. अशा प्रकारे आपण तुरीचं नियोजन केलं होतं मित्रांनो. एकदम जबरदस्त तूर आली आहे. तुरीत काही विषय नाही, आपण त्याच्यावर एकदम जबरदस्त माल झाला आहे आपल्याला. आता याचं उत्पन्न किती होतं ते आपण शेवट पाहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, कारण की आम्हाला व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ आवडत असेल तर तेवढं लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.